शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना टोमॅटो संदर्भात खूप मोठा विषय आहे आणि त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओचा विषय सुंदर असं सेटिंग ज्या प्लॉटमध्ये बघताय तसं सेटिंग मिळवून तुमच्याकडं दांडा करपा असेल, झांतो करपा असेल, फळावरील टिपके याचं नियंत्रण करून फळाची फगवण त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या. थोडक्यात विषय असा आहे की सुंदर असं या प्लॉट सारखं सेटिंग तुम्हाला मिळवायचं आहे. वरती फुलांचं ड्रॉपिंग न होऊ देता खाली बुडातील फळाची फुगवण चांगली करायची आणि त्याच्यावर ठिपका येऊ न देता देवी रोग असेल, ठिपका असेल, झांतो असेल, करपा असेल, या सगळ्या रोगांचं निवारण आपण कशा पद्धतीने करू शकतो त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. शाहू व्हरायटीचा प्लॉट आहे. 13 जूनला लागवड केलेली. सुरुवातीला 1 महिना पाऊस नव्हता, पाणी नव्हतं द्यायला आणि त्या अनुषंगाने डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेऊन आज आपण या ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या 3 तारखेला व्हिडिओ घेतोय. हा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल 4 किंवा 5 तारखेला. माझ्यासोबत शेतकरी आहे. किती सुंदर सेटिंग आणि कशा पद्धतीने डॉक्टर किसानचं मार्गदर्शन बद्दल त्यांना काय वाटतं त्याबद्दल पहिलं त्यांचं नाव जाणून घेतो आणि पत्ता जाणून घेतो. आपलं नाव आणि पत्ता सांगा. श्रीराम यादव सरोदे, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. आपला पत्ता पत्ता सांगितलं. गावाचं नाव चंदनापुरी चंदनापुरी घाट. आपण डॉक्टर किसानला कधीपासून ओळखता? 2 वर्षापासून. आता तुमचा मोबाईल नंबर सांगा पहिला. 78 20 87 39 34. काय वाटलं तुम्हाला फुल टेम्परेचर मध्ये आणि आजचं हे सेटिंग असेल, वरती शेंडा असतील, फुलांची संख्या असेल किंवा रोग जवळजवळ 90% नाहीचे, हो. याच्याबद्दल इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? नाही, आतापर्यंत तर असा प्लॉट आमच्या इथं पहिल्यांदाच झालेला आहे. वरचं सेटिंग दाखवता सेटिंग बुडापासून सेटिंग आणि आतापर्यंत काही प्रॉब्लेम आलेला नाही. मग कसं वाटलं डॉक्टर किसानचं खूप छान. मार्गदर्शन आणि खर्चात काय बचत? कमी खर्चात. नक्की. हो, 100%. महाराष्ट्रातील तुमच्या वयातील तरुण शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? माझं असं म्हणणं आहे का तुम्ही म्हणजे प्रत्येकाने गुरुशिवाय ज्ञान नाही. बरोबर. तुम्ही कोणत्या क्षेत्रात जा, गुरु पाहिजे. जसं शेती, समजा शाळा आहे, समजा यांच्या मार्गदर्शनाखाली मी पूर्ण प्लॉट सेटिंग व्यवस्थित झालेली. म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं आहे कुठल्या क्षेत्रात काम करताना एक मार्गदर्शक, एक गुरु आपल्याला पाहिजे. तर त्या ठिकाणी मी म्हणणार नाही डॉक्टर किसानचीच निवड करा. एक चांगला गुरु, एक चांगला मार्गदर्शक. शेती करताना टोमॅटो असेल, फळ पिकामध्ये डाळिंब असेल, द्राक्ष शेती असेल, त्या कंदवर्गीय पिकामध्ये अद्रक असेल, तुमचं कोबी असेल, तुमचं फ्लावर असेल, फुलवर्गीय पिकामध्ये शेवंती, झेंडू असेल, इथं तुम्ही चांगलं मार्गदर्शन निवडा मित्रांनो. कारण वातावरणामध्ये गेल्या 10 वर्षापेक्षा म्हणजे सध्याचा आपण 2-3 वर्षापासून बघतोय खूप बदल होतोय. नवीन नवीन मॉलिक्यूल येत आहेत. ड्रिपचे ॲप्लिकेशन असतील, फवारण्या असतील, तिथं शेतकऱ्याला रोग समजत नाही आणि जेव्हा शेतकरी कुठंतरी कृषी सेवा केंद्रात जातो तेव्हा तिथं थोडीफार अडचण त्या शेतकऱ्याला येते. त्याला स्वतःला रोग समजत नाही. म्हणून रोगाचं निवारण होण्यासाठी डॉक्टर किसानच निवडा असं नाहीये, पण एक चांगला मार्गदर्शक, जेणेकरून असा प्लॉट आपल्याला पाहायला मिळेल ज्यावेळेस तापमान वाढलेलं आहे, पाऊस जास्त येतोय, सातत्याने पाऊस होतोय, अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शकाची गरज आहे. इतर सल्ला देण्याअगोदर डॉक्टर सागर पवार तुम्हाला काही गोष्टी सांगतील. सर, काय सांगाल? मित्रांनो, नक्कीच टोमॅटो पिकाची जर आपण सुरुवातीपासून जर काळजी घेतली, या दादांनी, सरोदे साहेबांनी अक्षरशः टँकर आणून तुम्ही पाहिजे ना. हो, नक्कीच मित्रांनो, जर आवड असली, कष्ट करण्याची जर इच्छा असली तर 100% प्लॉट यशस्वी होऊ शकतो. मित्रांनो, दादा सांगितलं किंवा गुरु शिवाय आयुष्याला पर्याय नाही. आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाचा पहिला जो गुरु असतो तो असतात आपले आई वडील. आणि मित्रांनो, जसं आपण मोठं होतो, प्रगती करत जातो, शाळा असेल, कॉलेज असेल, बाकीच्या इतर क्षेत्रामध्ये, तर मित्रांनो डॉक्टर किसानचं मार्गदर्शन जर आपल्याला हवं असेल तर नक्की एकदा फक्त अनुभव घ्यायला काही हरकत नाही. कारण सरोदे साहेब अनुभव घेतल्याशिवाय काही गोष्टी लक्षात येतील नाही. का? त्याच्यामुळे एकदा अनुभव घेणं खूप गरजेचं आहे. सर, काय सांगा? नक्कीच आपण बऱ्याचशा काही गोष्टी बोललो. असं सुंदर सेटिंग मिळवायचं असेल जे प्लॉट आणि अशी फळाची साईज करायची असेल तुम्हाला, त्यासाठी आपण सध्याच्या वातावरणामध्ये तुमच्याकडे खाली पानं पिवळे पडत असतील, तिथं दाखव रे दादा, ते पानं पिवळे पडलेले आहेत. इकडं हा हे झाड सर दाखवताय बघ. असे पानं पिवळे पडत असतील तर तिथं 200 लिटरला कुमानेल 500 मिली, फिलिया 300 मिली असा फवारणी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर वरती जे फुलं दिसत आहे हे ड्रॉपिंग होऊ द्यायचे नाही, याचं सेटिंग करायचं आहे, याच्यासाठी तुम्हाला फवारणी करायची आहे.
त्या ठिकाणी 200 लिटरला ग्राफर 50 मिली 04932 500 ग्रॅम बोरान 150 ग्रॅम GA 1 ग्रॅम 6B हा स्प्रे तुम्हाला शेड्यूल मध्ये सेटिंग साठी आला होता. हळूहळू काय वाटलं तुम्हाला या फवारणीनंतर? खूप छान रिझल्ट. जे खाली बुडातलं सेटिंग झालं वरती हो. पण, तर हा स्प्रे सेटिंग साठी घ्यायचा आहे. आणि सध्या रूट झोन तुमचा ऍक्टिव्ह नाहीये, तिथं पाऊस सातत्याने सुरू आहे, सूर्यप्रकाश कमी मिळतोय, तिथं तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून एकरी चांगला मायक्रोरायझा तिथं तुम्ही घेऊ शकता. एकरी 100 ग्रॅम तिथं टाटाचं रॅली गोल्ड तुम्ही 100 ग्रॅम घ्या, त्याच्यासोबत 2 ते 3 किलो गूळ घ्या आणि त्याच्यासोबत तुम्हाला 12 अंडी घ्यायची आहे, गावरान किंवा पोल्ट्रीचे अंडे 12, 2 किलो गूळ, असं एक ऍप्लिकेशन मुळी चालण्यासाठी चांगली ऍप्लिकेशन त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर खताचं ऍप्लिकेशन देताना तुम्हाला त्या ठिकाणी फळाची फुगवण करायची आहे. त्या फुगवणीसाठी एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी 50 किलोची आणि 4 किलो गूळ, एक 6 ते 8 दिवसाने जे रॅली गोल्ड गूळ आणि अंडी तुम्ही देणार आहात. त्याच्यानंतर दादा इकडे या बरं, पेपर उघडायचं, ये दादा इकडं, खाली मुळी दाखवा, उकरा थोडं. तुमची व्हाईट रूट तर दिसते पार जमिनीच्या बाहेर आलेली. हे बघा व्हाईट रूट दिसते तुम्हाला, ते दाखव रे दादा, तिथं ते हा तिथं बाय हे व्हाईट रूट दिसते बघ. असा रूट झोन ऍक्टिव्ह पाहिजे. पूर्ण मुळी दाखव, दिसते ना, दिसते तुला मोबाईल मध्ये? अशी मुळी ऍक्टिव्ह करून घ्या, कारण जर मुळी ऍक्टिव्ह राहिली, याला 2 ते 3 4 स्ट्रोकचे ऍप्लिकेशन गेले या प्लॉटला, वरती फुलांची संख्या सेटिंग. आणि दुसरा स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. अळी असेल, नागळी असेल, पांढरी माशी असेल, तुम्हाला त्या ठिकाणी ब्रोफिया 200 लिटरला 50 मिली असा एक स्प्रे, अळी असेल, पांढरी माशी असेल, नागळी असेल, या सगळ्यांसाठी ब्रोफियाचा स्प्रे 50 मिली तुम्हाला 200 लिटरला घ्यायचा आहे. कुमानेल फिलिया झालं 6 दिवस जाऊ द्या. बुरशीनाशकचा स्प्रे घेत असताना मेरिओन 80 मिली आणि टचअप 500 ग्रॅम असा एक स्प्रे आहे. दांड्यावर करपा येणार नाही, फळावर टिपका येणार नाही. थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो. आता हा जो पंजा आहे, असा पूर्ण पंजा सेटिंग करायचा आहे. हे बघा इथं पिवळं पडतंय, असं ड्रॉपिंग होऊ द्यायचं नाही. आता इथं 90% सेटिंग झालं. 90% असं सेटिंग करायचं असेल या फुलांचं, असं हे असं, हे बघा इथं इथं या स्टेजला तुम्हाला फवारणी करायची आहे. ग्राफर 04932 GA 6B बोरान, त्याच्यानंतर असं सेटिंग होईल तुमचं. हे सेटिंग झाल्यावर फळाची वाढीसाठी किंवा फळावर रोग येऊ नये म्हणून कुमानेल फिलिया सांगितलं, मेरिओन टचअप सांगितलं. त्याच्यानंतर तुम्हाला ब्रोफियाचा 50 मिली 200 लिटरला डोस सांगितला, जेणेकरून नागाळी असेल, पांढरी माशी असेल, तुडतुडा असेल, फळावर डाग येणार नाही. अतिशय सुंदर असं फळ, अशी साईज बनवायची असेल, इकडे बघ दादा, तर त्याच्यासाठी तुम्हाला ज्या वेळेस फळाची अवस्था अशी असेल, सर एक फळ थोडा याच्यापेक्षा छोटं ते साईडचं, ते नाही त्याच्या शेजारचं खालचं त्याच्या शेजारचं, हा हे बघा या साईजला तुम्हाला 4 स्ट्रोक 5 लिटर, या साईजला 4 स्ट्रोक 5 लिटर 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी आणि 4 किलो गूळ. 6 दिवसात अशी साईज होईल. याला टेप लावा तुम्ही पाहिजे तर. अशी साईज नाही झाली छाती टोकपणे मला फोन करा. माझा पर्सनल नंबर तुम्हाला देतो 93 56 95 31 64. जर तुमच्याकडे फळावर डाग येऊ द्यायचा नाही, चांगली साईज मिळवायची आणि एकरी 2000 क्विंटल जर माल काढायचा असेल, तर डॉक्टर किसानला आणि वैयक्तिक मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात, कॉल करू शकतात. कॉल नाही उचलला तर थोडं थांबून घ्या, कारण सातत्याने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, राजस्थान फोन कॉल चालू असतात. बराचसा सल्ला देण्याचा मी अहिल्यानगर जिल्ह्यातून तुम्हाला प्रयत्न केला. आजचा हा व्हिडिओ सर्वोदय साहेबांची मुलाखत तुम्ही ऐकली, त्यांचं मनोगत ऐकलं. सगळे शेतकरी आहेत इथं. शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतीत गुरुशिवाय ज्ञान नाही. आपण ज्या क्षेत्रात काम करतात, इंजिनियर असाल, डॉक्टर असाल, मी स्वतः देखील कोणाला तरी गुरु मानलंय आणि त्याला फॉलो करून तुमच्यापर्यंत मी पोहोचत असतो. तर याच्यासाठी गुरुशिवाय ज्ञान नाही, हा मोलाचा सल्ला सर्वोदय साहेबांनी दिला. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.